मुदखेड तालुक्यातील वसंतवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक संजय खंसोळे व मदन कदम यांचा आज निरोप समारंभ होता। या निरोप समारंभाच्या वेळी भोकर विधानसभेचे नेते पप्पू पाटील कोंडेकर व संपूर्ण गाव उपस्थित होते। यामध्ये बालाजी पाटील शिंदे व संपूर्ण गावाने या गावचे सगळे वयानं मानानं ज्येष्ठ असलेली सगळी वडीलधारी मंडळी आणि आजूबाजूच्या परिसरातून या ठिकाणी आलेले सगळे पाहुणे मंडळी, आम्हाला समोर अंतिम दिला जायचं आणि या खरं तर स्वतःला नशीबवान समजतो की या एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहण्याचा योग आम्हाला या निमित्तानं आला। शेख सरनं खूप सुंदर असं सूत्रसंचलनामध्ये सांगितलं आहे। शासकीय सेवा करत असताना एखाद्या गावात आपण काम केल्याच्या नंतर, एवढं प्रदीर्घ काम केल्याच्या नंतर जेव्हा आपण ते गाव सोडतो आणि आपली बदली ते दुसऱ्या गावात होते, आणि असं खूप कमी प्रमाण असं असते की एखाद्या शिक्षक गावातून बदली झाल्याच्या नंतर गावकऱ्याला त्या, विशेष करून जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याला दुःख होणं आणि विद्यार्थी त्या ठिकाणी नाराज होणं, असं खूप क्वचित प्रसंग आपल्याला बघायला मिळतो। आणि याचं कारण असं आहे की या दोघांनी जी सेवा 7-7.5 वर्ष केली, जो काही लढा या इथल्या विद्यार्थ्यांना लावला, जो काही विद्यार्थी घडवण्यासाठी अथक अहोरात्र परिश्रम घेतले, त्याचं जे फळ म्हणून या ठिकाणी आज त्यांना, जसं सर म्हणले की खरं तर शिक्षकाचे एक सोपस्कर फक्त पार पाडल्या जाते की शाळेतले जे बदली झाल्याच्या नंतर नवीन रुजू झालेले शिक्षकांचा सत्कार आणि यांचा निरोप समारंभ आपल्या शाळेतल्या स्तरावर फक्त केला जातो। पण पहिल्यांदा गावकऱ्याच्या प्रेरणे पुढाकारातून आणि शाळेत न घेता सार्वजनिक मंदिरासारख्या जागी या ठिकाणी सगळे गावकरी एवढ्या संख्येने उपस्थित राहून जोडा जर सत्कार होत असेल तर खरं सर ही आपल्या कामाची या ठिकाणी असलेली पावती आहे। आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपण जिथं कुठं जाल तिथं अशी सेवा आपल्या हातून घडणार आहे, याच्याबद्दल काही निश्चित कोणाच्या मनात काही शंका असण्याचं कारण नाही। कारण विद्यार्थी जे घराचा पाया, आपण घर बांधत असताना घराचा पाया जर मजबूत असेल तर ते घर जास्त वर्षानुवर्ष टिकतं। तसे हे जे लहान येणारी पिढी आहे, येणाऱ्या पिढीवर संस्कार घडवण्याची, त्यांना योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम आपल्या माध्यमातून आपण केलेलं आहे। आणि निश्चितच यांचा जो पाया मजबूत झालेला आहे विद्यार्थ्यांचा, ते येणाऱ्या काळात निश्चितच एक चांगल्या शिक्षण घेऊन एक चांगले या देशाचे नागरिक म्हणून ते पुढे येतील, याबद्दल कुठलीही शंका असण्याचं काही कारण नाही। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचं मला सौभाग्य मिळालं। आपण या गावकऱ्यांनी माझा देखील या ठिकाणी सत्कार केला। आपल्या सर्व गावकऱ्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो आणि आदरणीय खंसोळे सर व आदरणीय कदम सर या दोघांनाही त्यांच्या भविष्यातील सेवेसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि ती जागा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।